सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की लोक सगळेजण विचारायला येतात की 2025 चा मी काय संकल्प करू, काय संकल्प केला म्हणजे मला जास्तीत जास्त फायदा होईल, मी कशा प्रकारे संकल्प केला पाहिजे. आणि खरंच संकल्पामध्ये एवढी ताकद आहे का की फक्त संकल्प केला की तो पूर्ण होतो? ह्याच्यावरती फक्त हसावंसं वाटतं. आणि संकल्पामध्ये इतकी ताकद आहे, तुम्हाला कल्पना नाही त्या गोष्टीची. फक्त संकल्प कसा करायचा ना, ते समजून घ्यायला पाहिजे. आणि संकल्प करायचा असेल तर तो फक्त मनापासून केलेला असायला पाहिजे. पण तो फक्त मनापुरता मर्यादित नाही, तर तो सगळ्यांसमोर डिक्लेअर केलेला असायला पाहिजे. कारण मी माझ्या अनेक सत्संगामध्ये आणि प्रत्येक वेळेला सांगत असतो की आपल्याला सर्वात मोठी भीती काय आहे, तर लोक काय म्हणतील त्याची. तर मग जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ना, तो संकल्प तुम्ही स्वतःच्या एकट्यापुरता मनातल्या मनात असा नका घेऊ. तुम्ही संपूर्ण सगळ्या लोकांच्या समोर घ्या. म्हणजे कमीत कमी 100, 50, 20 जी काही संख्या तुम्हाला अपेक्षित असेल त्या संख्येच्या समोर तो संकल्प घ्या. तो एकदा संकल्प त्या लोकांच्या समोर घेतला ना, की तुमच्यावरती इतकी रिस्पॉन्सिबिलिटी वाढत जाते की तुम्हाला माहिती आहे की या 20 लोकांच्या पुढे मी हे बोललेलो आहे. हे 20 लोक 100% मला उद्या विचारणार, अरे तू असा संकल्प केलेला होता, काय झालं? याचे दोन फायदे होतात. एक तर आपण संकल्प विसरू शकत नाही, का तर हे 20 लोक आपल्याला आठवण करून देतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यावरती बर्डन राहतं, आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी राहते की अरे हे लोक मला विचारतील त्यावेळेला मी काय उत्तर देणार. आणि निश्चितपणे मग त्या संकल्पाप्रमाणे आपण कार्य करायला लागतो. असं वाटतं ठीक आहे, अरे पुरा नाही झालं तर निदान त्या लोकांना दाखवतं तरी की नाही नाही, मी नुसता संकल्प घेतला नव्हता, हे बघा मी एवढं काम केलं. आणि मग एकदा आपण कामाला लागलो ना, की मग त्या सगळ्या गोष्टीमध्ये पूर्णपणे सुयशाची प्राप्ती होते. म्हणजे संकल्प कसा करायचा, तर कोणी म्हणलं संकल्प मनातल्या मनात करायचा, तसं नाही. संकल्प मनापासून करायचा, पण तो फुल डिक्लेअर करून करायचा, सगळ्यांना सांगून करायचा. आणि माझं म्हणणं एकापुरतं किंवा आपल्या घरापुरतं मर्यादित न करता आपल्या मोहल्ल्याला संपूर्ण घेऊन जर संकल्प केला ना, तर निश्चितपणे त्या मोहल्ल्यामधली सगळी लोक आपल्याला विचारत राहतात. आणि डेफिनेटली आपला संकल्प पूर्तीला जातो. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ऐकत असतानाच तुमच्या मनामध्ये लगेच प्रश्न तयार होईल, मग एवढ्या लोकांच्या समोर मी एखादी गोष्ट बोललो तर ती मग नजरेत नाही येणार का? मला नजर नाही का लागणार? किंवा माझ्या मागे पनौती नाही का लागणार? 100% असं काही होणार नाही. ज्यावेळेला तुम्ही संकल्प इतका छातीठोकपणे करताय, त्याच्या वेळेला लोक फक्त तुमची हशा बघायलाच आहे, लोक तुमची मजाक उडवण्याकरताच आहे. तुमची मजाक उडवण्याकरता, तुमची हशा करण्याकरता लोक वारंवार तो संकल्प तुम्हाला विचारतील. आणि जेवढे वेळा ते तुम्हाला संकल्प विचारतील ना, तेवढे वेळा तुमची शक्ती वाढेल. तुम्ही तेवढे बळकट व्हाल की नाही, मला आता करूनच दाखवायचंय, मला आता करूनच दाखवायचंय. त्यामुळे हा अजिबात मनात विचार आणू नका की अरे मला विचारलं तर काय होईल. आता माझं एवढं शेड्यूल बिझी आहे, आज वर्षभराच्या टूर्स जवळजवळ सगळ्या डिक्लेअर आहेत. असं असताना मी पंढरपुरामध्ये रुक्मिणी आईंच्या समोर कीर्तन ज्यावेळेला करत होतो, त्यावेळेला आई साहेबांच्या समोर मी संकल्प घेतला की 2025 मध्ये मी 25 कीर्तनं करणार. 25 कीर्तनं मी 100% पूर्ण करणार. कारण मला माहिती आहे की हे ज्यावेळेला मी बोलतोय त्यावेळेला आई साहेबांच्या पुढे मी हे बोलतोय. आणि माझ्या समोर बसलेले लोक आहेत ते 200हून अधिक आहेत. हे 200हून लोक किमान दिवसभरात एक तरी माणूस मला येऊन विचारणार, का हो त्या 25 कीर्तनाचं काय झालं? मग त्यांना उत्तर देण्याकरता मला कार्य करायला पाहिजे. तर माझ्या पद्धतीने मी हा घेतलेला 2025 चा संकल्प आहे की 2025 मध्ये मी पूर्णपणे वारकरी संप्रदायामध्ये 25 कीर्तनं करणार. मग मी हा संकल्प घेतलाय. तुम्ही 2025 चा काय संकल्प घेतलाय तो कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. आम्ही तुम्हाला विचारत राहू की तुमच्या संकल्पाचं कुठपर्यंत आलं, तुमच्या संकल्पाचं काय झालं. हशा उडवण्याकरता नाही, तर तुमचं सामर्थ्य वाढवण्याकरता, तुम्हाला कॉन्फिडन्स देण्याकरता की 100% तुम्ही ते करू शकताय. आणि ज्यावेळेला आम्ही तुम्हाला आठवण करू ना, त्यावेळेला डेफिनेटली तुमचा संकल्प तुम्ही पूर्ण कराल. आणि मग कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा असाच मेसेज असेल की हा संकल्प मी 2025 ला केला, 2025 अजून बाकी आहे, पण माझा संकल्प पूर्ण झाला. आपल्याला एक यशस्वी माणूस घडवायचा आहे. आपल्याला नुसतं ज्योतिष बघून लोकांना भविष्य सांगायचं नाही, तर आपल्याला यशस्वी माणसं घडवायची आहेत. आणि अशी माणसं घडवायची आहेत की त्यांच्याकडे बघून उद्या भविष्यशास्त्राची इमेज वरती यायला पाहिजे. ती वरती आहेच, पण आहे त्याच्यापेक्षा वरती जायला पाहिजे. आणि जसं सायन्सला दर्जा आहे तेवढा दर्जा भविष्यशास्त्राला प्राप्त व्हायला पाहिजे. आणि हा संकल्प सुद्धा 2025 चा आहे, जो माझा आहे, पण आपल्या सगळ्यांचं मिळून आहे. आणि या संकल्पामध्ये तुम्ही नक्की माझ्या बरोबर आहात. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्ही काय संकल्प घेतलाय. ओम साईराम.